जाऊया पुढच्या बातमीकडे. कुणी कुणाला भेटण्यावर बंधन नाही असं राऊतांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे बंधूंची युती ही कायम आहे असं राऊतांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे परिणाम होणार नाही असं त्यांनी सांगितलंय. कुणी कुणाला भेटण्यावर बंधन नाही अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन या उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली होती आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलं. यावरून एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे कुठलाही परिणाम होणार नसल्याचं राऊतांनी म्हटलंय. तसंच ठाकरे बंधूंची युती ही कायम असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलंय. ते राज ठाकरे ते काल थेट एकनाथ शिंदेंना भेटायला गेले. हा प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः सन्मान्य राज ठाकरे यांना का विचारत नाही? ते उपलब्ध झाले तर आम्ही नक्की विचारू. तुम्ही त्यांना प्रश्न विचारला, त्यांचे प्रश्नाचे उत्तर मी कसा देऊ? पण मी इतकंच सांगू शकतो, मी काय झालं, कोण कोणाला भेटलं ते काय आम्ही काय हेरगिरी करत नाही. तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळतं. इथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाही. पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे, शिवसेनेचं, बाळासाहेब ठाकरेंच्या. मला काही वाटत नाही, कारण मी त्या विषयाकडे पाहतच नाही. मी माझ्या पक्षाच्या भूमिकांकडे पाहतो. जो बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणून आम्ही पाहतो. उद्धव ठाकरे आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि आम्ही आमच्या भूमिकांवर ठाम असतो आणि ठाम आहोत. पण एक प्रश्न, इतर पक्षामध्ये काय चाललंय त्याच्याविषयी मत व्यक्त करण्याची आम्हाला गरज नाही. मोठ्या काळानंतर जेव्हा ठाकरे बंधूंची महापालिका निवडणुकांसाठी युती झाली, ती युती अजून कायम आहे. एकनाथ शिंदेच्या भेटीचा त्या युतीवर काही परिणाम होईल? अजिबात नाही. एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी केली. आणि ती बेईमानी का केली? तर अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा स्वार्थ त्यामागे होता आणि आहे. ज्याने महाराष्ट्राशी मराठी माणसाची बेईमानी केली असं आम्ही मानतो, मराठी माणूस मानतो, त्यांच्याशी आमचं भांडण हे महाराष्ट्राच्या हितासाठी आहे आणि ते भांडण आमचं कायम राहील. जे नंदनवन तुम्ही सांगताय ते शिवसेनेच्या चोरीतून आणि धनुष्यबाणातून चोरीतून निर्माण झालेलं नंदनवन, एवढंच मी सांगतो. शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलंय. काल राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि यावरून शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचणारं एक ट्विट केलंय. माझा पक्ष पळवला, माझा बाप पळवला, आता माझा भाऊ पळवला, असं खोचक ट्विट शीतल म्हात्रे यांनी केलंय. तर शीतल म्हात्रे यांनी हे ट्विट केलेलं आहे आणि यामध्ये उद्धव ठाकरेंना डिवचलंय. माझा पक्ष पळवला, माझा बाप पळवला, आता माझा भाऊ पळवला, अशा प्रकारे शीतल म्हात्रे यांनी हे ट्विट केलंय. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे अनेकांना पोटशू उठल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, त्यामुळे चर्चांना उधाण आलं आणि या पार्श्वभूमीवर नरेश म्हस्के यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ही दोन मित्र आहेत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय दोन्ही नेते आहेत. ते जर एकत्र भेटले असतील, एकत्र चर्चा करत असतील, तर तुम्हाला पोटशूळ कशाला पाहिजे? आणि मी तर म्हणतो, माझ्यासारख्या शिवसैनिकाला खूप आनंद होईल, आनंद झाला. आणि महाराष्ट्रातील नव्हे तर हिंदुस्थानातील हजारो लाखो शिवसैनिक वाट पाहतायत एकनाथ शिंदे साहेब आणि राजसाहेब कधी एकत्र येतील. मी माझं वैयक्तिक मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे.
की हे दोन्ही नेते जर एकत्र आले तर नक्कीच मराठी माणसासाठी आणि शिवसेनेसाठी हा मोठा आनंदाचा सोहळा ठरेल. त्या दोन्ही नेत्यांची काय चर्चा झाली, कशाला भेटले याची मला माहित नाही. त्याच्यात नेमकं काही ठरलंय का, काही ठरणार आहे का, काही ठरवून झालंय का, का ठरवून कोणाला बाजूला ठेवायचंय म्हणून काही ठराव झालेत का, हे आता त्या दोघांनाच सांगायला लागतील. पण मी एवढंच म्हणेन, दी ग्रेट भेट.